नमस्कार मित्रांनो, आपल्या निरोगी आयुष्य या चॅनेलवर स्वागत आहे। आजचा विषय आहे 60 वर्षांनंतर पाणी पिण्यात होणाऱ्या 7 मोठ्या चुका आणि सकाळी पाणी पिण्याची योग्य पद्धत। वय वाढतं तसं शरीरातील डिहायड्रेशनचा धोका जास्त वाढतो, पण बहुतेक लोक पाणी पिण्यात काही अशा चुका करतात ज्यामुळे ब्लड प्रेशर, डायजेशन, किडनी, सांधेदुखी आणि हृदयावर ताण येऊ शकतो। आज आपण हे सर्व समजून घेऊ आणि शेवटी योग्य मॉर्निंग वॉटर रुटीन पण जाणून घेऊ। चला तर सुरू करूया। पार्ट 1 ते 60 अधिक वयात होणाऱ्या 7 वॉटर ड्रिंकिंग मिस्टेक्स। मिस्टेक 1, एकदम जास्त पाणी पिणे, गल्पिंग वॉटर क्विकली। 60 अधिक वयात एकदम 2 ते 3 ग्लास पाणी पिणे धोकादायक। अचानक बीपी बदल होतो। किडनीवर ताण येतो, ब्लोटिंग व गॅस वाढतो, हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात। योग्य पद्धत, थोडं थोडं घोट घोट पाणी प्या। मिस्टेक 2, सकाळी उठताच थंड पाणी पिणे। अनेक ज्येष्ठ लोक फ्रिज किंवा नळाचं गार पाणी पितात। शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, डायजेशन कमकुवत होते। सांधेदुखी वाढू शकते। योग्य पद्धत, फक्त कोमट किंवा कमरेच्या तापमानाचे पाणी। मिस्टेक 3, रात्रीचे भरपूर पाणी पिणे। वय वाढल्यावर वारंवार लघवी होणं कॉमन असतं। रात्री पाणी जास्त घेतलं तर झोप वारंवार खंडित होते, सकाळी थकवा जाणवतो। मेंदूवर ताण येतो, हार्मोन्सचे अनबॅलन्स। योग्य पद्धत, रात्री झोपण्याआधी एक छोटा ग्लास पुरेसा। मिस्टेक 4, तहान लागली कीच पाणी पिणे। 60 अधिक वयात थर्स्ट सिग्नल कमकुवत होतो। तहान लागली म्हणजे आधीच शरीर 2 ते 3% डिहायड्रेटेड, बीपी कमी होतो। चक्कर येते, स्मरणशक्तीवर परिणाम होतो, सांधे कडक होतात। योग्य पद्धत, दर 1 ते 2 तासांनी थोडं पाणी घ्या। मिस्टेक 5, जेवताना खूप पाणी पिणे। जेवताना पोटात एक्सेस पाणी गेलं तर डायजेशन मंदावतो, ऍसिडिटी, ब्लोटिंग। शुगर लेवल फ्लक्च्युएशन्स। योग्य पद्धत, जेवणाच्या 30 मिनिटे आधी 1 ग्लास आणि जेवताना फक्त 2 ते 3 घोट। मिस्टेक 6, फक्त रो पाणी किंवा डिस्टिल्ड पाणी पिणे। रो पाण्यात बॉडीला लागणारे मिनरल्स कमी असतात, वीकनेस येतो, क्रॅम्प्स येतात, बोन्स कमजोर होतात। सोडियम, पोटॅशियम अनबॅलन्स होतो। योग्य पद्धत, जर रो असेल तर हलकं मिनरल मिक्स घाला किंवा कॉपर वेसल मध्ये थोडा वेळ ठेवून पाणी प्या। मिस्टेक 7, सकाळी उठून लगेच चहा, कॉफी घेणे। ज्येष्ठ लोक उठल्या उठल्या चहा घेतात, ही मोठी चूक। शरीराची डिहायड्रेशन दुप्पट होते, ऍसिडिटी वाढते, हृदयावर ताण येतो।
किडनीवर ऍसिड लोड येतो. योग्य पद्धत: पहिलं पाणी, मग 30 मिनिटांनी इतर पेय पिणे. पार्ट 2: सकाळी पाणी पिण्याची योग्य पद्धत. आयडियल मॉर्निंग वॉटर रुटीन फॉर 60+. स्टेप 1: उठल्यावर 1 मिनिट काहीही करू नका. डोळे उघडून 1 मिनिट आरामात बसा. यामुळे बीपी स्थिर राहतो. स्टेप 2 ते 1 ग्लास कोमट पाणी. स्लो सिप्स. शरीरातील टॉक्सिन्स विला होतात. रात्रीची ऍसिडिटी कमी होते. मेटाबॉलिझम हलक्या प्रमाणात जागा होतो. कॉन्स्टिपेशन कमी. 30 ते 40 सेकंदात एक घोट करत पाणी पिणे. स्टेप 3: जर ब्लड प्रेशर नॉर्मल असेल तर सकाळी दुसऱ्या ग्लासमध्ये हे पर्याय वापरू शकता. पर्याय 1 ते 2 थेंब लिंबू. डायबेटीस अधिक ऍसिडिटी असेल तर टाळा. पर्याय बी, थोडं कोमट पाणी आणि पिंच रॉक सॉल्ट. लो बीपी असणाऱ्यांसाठी. पर्याय क, 1 ग्लास कोमट पाणी अधिक 1 चमचा तूप. कॉन्स्टिपेशनची समस्या दूर होते. जॉइंट लुब्रिकेशन वाढते. वृद्ध लोकांसाठी फायदेशीर. पर्याय डी, कॉपर वेसलचे पाणी. रात्री ठेवलेले, सकाळी 1 छोटा ग्लास. स्टेप 4: पाणी पिल्यानंतर चालणे. हलका व्यायाम. 5 ते 7 मिनिटे घराभोवती चालणे किंवा साधं स्ट्रेचिंग. यामुळे डायजेस्शन मजबूत होते. जॉइंट्सचा स्टिफनेस कमी होतो. हृदयाचा सौम्य व्यायाम होतो. स्टेप 5: चहा, कॉफी कधी? पाणी पिल्यानंतर 30 ते 40 मिनिटांनी घेऊ शकता. दिवसभरातील आदर्श पाण्याचे प्रमाण. 60+. महिला 1.8 ते 2.2 लिटर. पुरुष 2 ते 2.5 लिटर. थोडं पाणी घेतलं तर शरीर परफेक्ट हायड्रेटेड राहते. मित्रांनो, तुम्ही 60 वर्षांच्या वर असाल तर पाणी तुमच्यासाठी औषधासारखं काम करतं. फक्त योग्य पद्धत आणि योग्य वेळी घेतलं तर बीपी, किडनी, डायजेस्शन आणि जॉइंट्स सर्वच चांगलं राहतं. जर आजची माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा, कमेंट करा. आय ड्रिंक वॉटर राईट. आणि अशा हेल्थी माहितींसाठी सबस्क्राईब करा निरोगी आयुषला. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल.